24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। सद्यस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची गरज, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। पत्रकारांनी बरं नव्हे तर केवळ खरं लिहावे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचे आवाहन। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्यस्तरीय अधिवेशन 2024 चिंचवडमध्ये रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर व उपाध्यक्ष राकेश खराडे सन्मानित। चिंचवड विशेष प्रतिनिधी। लोकशाहीची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी चौथ्या स्तंभाची भूमिका मोलाची असून सद्य परिस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चिंचवड येथे केले। पत्रकारांनी बरं नव्हे तर खरं लिहिलं पाहिजे असे सांगून पत्रकार कोणत्याही पक्ष विचारांचा नसतो, तो फक्त बातमीचा असतो, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अध्यक्ष समारोपात केले आहे। या प्रसंगी सलग 5 वर्ष जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळून विविध उपक्रम यशस्वी केल्याबद्दल तसेच निर्भीड उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांना प्रदान करण्यात आलाय। यावेळी खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथील पत्रकार राकेश खराडे यांना रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदाची नियुक्ती जाहीर करीत सन्मानित करण्यात आले। चिंचवड येथे शनिवार दिनांक 16 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप झाला। प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली 2 सत्रात झालेल्या अधिवेशन समारोपाला खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री आमदार बच्चूभाऊ कडू, आमदार महेश लांडगे आदी मान्यवरांची उपस्थिती झाली। उद्घाटन सकाळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ यांच्या उपस्थितीमध्ये झाले। समारोपात कामगारांचे लढवये नेते तथा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, भोसरी मतदारसंघाचे महेश लांडगे, शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, चेतन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शिरकाव पत्रकारांच्या बेरोजगारीत वाढ करणारा भासत आहे। आज देशात कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे चॅनल, यूट्यूब चॅनल, डिजिटल माध्यम उदयास येत असून डिजिटल मीडिया, सोशल मीडिया देखील चांगल्या तऱ्हेने जनजागृती करीत असल्याचे सांगितले। यावेळी अमृत काळातील माध्यम स्वातंत्र्य, भविष्य आणि पत्रकारितेतील राम या परिसंवादात प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, मंदार फणसे, आशिष जाधव सहभागी झाले। यावर चर्चा करत असताना माध्यमांना आज सर्दी झाली आहे का? आजचा निर्भीड पत्रकार कोण? पत्रकारांवर कोणकोणत्या प्रकारचे दबाव असतात? पत्रकारितेत यूट्यूब महत्त्वाचा रोल निभावत आहे का? शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक यांचे प्रश्न माध्यम निपक्ष मांडतात का? यावर मान्यवरांनी आपली निर्भीड मते मांडली। हा परिसंवाद रंगतदार ठरला। प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी सर्व जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन, व्यापक जाळे निर्माण करून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पत्रकारांचा सहभाग वाढवून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध स्तरांवरील संघटना कार्यरत करण्याची भूमिका स्पष्ट केली। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अलीकडे राजकीय लोक पत्रकारांनाही या विचाराचा, तो त्या नेत्याचा अशी विभागणी करतात। मात्र पत्रकार कोणाचाच नसतो, तो केवळ बातमीचा असतो। बरं लिहिण्यापेक्षा खरं लिहिणे जास्त अपेक्षित आहे। वृत्तपत्रांचे अर्थकारण यावरही मंथन होणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यभरात 25,000हून अधिक पत्रकार सदस्य आहेत। त्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कार्यरत आहे। सर्वाधिक सदस्य संख्या असलेला ही राज्यातील एकमेव संघटना आहे, असे सूतोवाच त्यांनी केले। सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पत्रकारांच्या जीवनामध्ये नेहमीच संघर्ष व लेखणीतून लढाया असतात। राज्यातील सर्व पत्रकार एका ठिकाणी पाहण्याचा हा पहिलाच योग असावा। पत्रकार हा समाजातील विविध प्रकारच्या समस्यांची नाडी जाणणारा डॉक्टरच असतो, त्यामुळे त्याने निर्भयपणे उत्तम लिखाण मांडावे, जेणेकरून सामाजिक हित जपण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली। देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांचे शुभेच्छा संदेश। चिंचवड येथे पार पडलेल्या राज्य अधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रति आतापर्यंत सर्वाधिक वेळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार झाल्याने टीका झाल्याचे सांगून अधिवेशनाला शुभेच्छा दर्शवल्या। तर राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी शुभेच्छा संदेशात सांगितले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो।
आज पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अनेक आव्हाने आहेत. लोकशाहीला मजबूत ठेवण्यासाठी निर्भीड पत्रकारिता आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले. आमदार बच्चू कडू यांनी एक सामान्य घरातील कार्यकर्ता ते आमदार होणं हे पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. मात्र आज जाहिरात व पत्रकारिता यांची सरमिसळ होत आहे. त्यामुळे चांगल्या पत्रकारांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी हातातील लेखणी मजबूत असावी असा सल्ला दिला आहे. यावेळी उत्कृष्ट निर्भीड पत्रकारिता पुरस्कार रायगडचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, विवेकवादी पत्रकारिता हिना कौसर खान देशमुख, आश्वासक पत्रकारिता पुरस्कार रवींद्र आंबेकर, उत्कृष्ट पत्रकारिता दिनेश केळुसकर, युद्धवार्ता पत्रकारिता विनोद राऊत, आरोग्य पत्रकारिता संतोष आंधळे, प्रेरणादायी पत्रकारिता सतीश नवले, अभिव्यक्ती पत्रकारिता सचिन चपळगावकर, कृषी पत्रकारिता विनोद इंगोले, जिजाऊ पत्रकारिता सुमित्रा वसावे, सदरक्षणाय पत्रकारिता वैभव सोनवणे, आदर्श पत्रकारिता प्रवीण बिडवे, एकलव्य पत्रकारिता प्रकाश बेळगोजी, शोध पत्रकारिता रोहित आठवले, उत्कृष्ट पत्रकारिता सागर आव्हाड, निर्भीड पत्रकारिता अमोल काकडे, तसेच वाशिम रत्न पत्रकारिता निलेश सोमाणे, उत्कृष्ट पत्रकारिता अमोल यलमार यांच्यासह रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांनाही गौरवण्यात आले आहे. उपस्थित सर्व पत्रकारांना संघाकडून पत्रकारितेसाठी उपयोगी डायरी व बॅग भेट देण्यात आली. संपूर्ण राज्यातून हजारो पत्रकारांची लावलेली हजेरी लक्ष वेधून घेत होती. चिंचवड येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचा सन्मान करताना राज्य अध्यक्ष वसंत मुंडे सोबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार बच्चू कडू. दुसऱ्या दृश्यात उत्कृष्ट निर्भीड पत्रकारिता पुरस्कार 2024 प्राप्त रायगडचे ज्येष्ठ शैलेश पालकर यांनी सहकुटुंब पुरस्कार स्वीकारला. तर खालापूरचे सक्रिय पत्रकार राकेश खराडे यांना रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.